आज आमच्या महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था यांची 35वी जवळपास हे वार्षिक अहवाल सादर करत आहेत। आणि हे करत असताना आतापर्यंतच्या काळात महात्मा फुले सहकारी पतसंस्था एक प्रगतीपथावर आहे। दिवसेंदिवस तिचा नफा सुद्धा खूप वाढत गेला। यावर्षी जवळपास आम्ही 37 लाखाचा नफा कमावलेला आहे। आणि ह्या संस्थेतून गोरगरीब लोकांना कमी व्याजाच्या दरात त्यांना कर्ज पुरवठा केला जातो आणि वसुली सुद्धा चांगल्या प्रकारे होते। एवढंच नाही तर आमच्या ह्या पतसंस्थेचे कर्मचारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात। आणि आमचा संचालक वर्ग सुद्धा कोणत्याही संचालकाला आम्ही 1 रुपयाचा भत्ता न घेऊन देता ते घरच्यासारखं काम करून सर्व संस्थेला मदत करतात, मीटिंग अटेंड करतात। हे करत असताना कुणीही त्याच्यात स्वार्थ काही पाहिलेला नाही, आर्थिक व्यवहार पाहिलेला नाही। अशा पद्धतीनं आमची पतसंस्था माझ्या माहितीप्रमाणे सहकारी पतसंस्थेत नंबर 1 ची असावा असे मला तरी वाटते। कारण दिवसेंदिवस ही पतसंस्था खूप डेव्हलप झालेली आहे। आणि अक्षरशः म्हणजे इथे कमी कर्मचाऱ्यामध्ये जवळपास 4700 सभासद झालेले आहेत। आणि आता इथं औरंगाबाद शहरातच होते, पण आम्ही आता प्रत्येक तालुक्यामध्ये या संस्थेचं जाळं उभारणार आहे। आणि अशा पद्धतीनं महात्मा फुले या संस्थेनं जवळपास बरीच प्रगती केली आहे। महात्मा फुलेच्या नावाने सर्वच गोरगरीब लोक, सामाजिक लोक आणि जवळपास आपले मागासवर्गीय लोक, ओबीसीतील लोक, सर्व घटकातील लोकांना इथून न्याय मिळतो। नुसतं याच्यात आर्थिक व्यवहारच नाही, पण एक सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीनं केलेले आहे। हे आम्हाला महात्मा फुलेच्या आदर्शावरून आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही त्यांचे पाईक आहोत। या पतसंस्थेचे फक्त माळी समाजाला लाभ भेटतो का? नाही, आम्ही तसं जे येतील ते समाजातील कोणालाही देतो, तसं काही नाही। पण गोरगरीब करणारे, चांगली परतफेड करणारे आम्ही सर्वांनाच देतो। समाजाचे मंत्री 29 भाग भांडवल जवळपास स्वतःचं ओन भांडवल 5.5 कोटीचं आहे आणि 7-8 कोटी जवळपास वाटप झालेलं आहे। मंत्री महोदय अतुल सावेची काय भूमिका आहे? मदत करतात का पतसंस्थेत? कोण? अतुल सावे साहेब. अतुल साहेब आता ते ओबीसीचे नेते आहेत। मदत जेवढी समजा पाहिजे तेवढी जरी करत नसले, पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत। एक ओबीसीची संघटना म्हणून ते पाहिजे तेवढी आपण समजा मागणी केली तर करतात ते। आणि आमचे स्वतःच ओन भांडवल भरपूर असल्यामुळं आम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही। माझं नाव LM पवार। इथं 2 वेळेस मी चेअरमन होतो, माजी चेअरमन, आणि 35 वर्षापासून संचालक आहे या संस्थेत।